गणपती बाप्पा जवळ यायला लागलेत आणि बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक आणि तेही उकडीचे मोदक. वरून कळीदार, इतका मऊसूद, आतून असं गच्च सारण भरलेला मोदक, वरून तूप घालून खायला काय मजा येईल नाही का? तर असेच हे उकडीचे मोदक आणि तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कसे बनवायचे ते पाहूयात. त्या अगोदर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका. आता सुरुवातीला आपण मोदकाच्या आत जे सारण असतं ना ते बनवायला घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं आणि त्यामध्ये 1 चमचा खसखस घातली. आता खसखस ही तुम्ही नुसती स्वतंत्रसुद्धा अशी भाजून घेऊ शकता. मी आता तुपावरतीच व्यवस्थित अशी मंद गॅसवरती परतून घेतलेली आहे. तुपामध्ये सुद्धा छान अशी भाजली जाते. त्यानंतर याच्यामध्ये खोवलेला नारळ घातलेला आहे 1.5 कप. आता नारळाची पाट जर तुम्हाला काढायची असेल तर काढून घेऊ शकता, नाही काढली तरी काही हरकत नाही. आता सुरुवातीला 1-2 मिनटं हे खोबरं असंच थोडंसं मॉइश्चर कमी होईपर्यंत परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये घालूयात पाऊण ते 1 वाटी गूळ. आता 1.5 कप नारळाचं चव आहे तर त्याच्यासाठी इथं मी 1 वाटी गूळ वापरलेला आहे. 1 वाटी गुळाचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट असं आहे. जसं जसं हे मिश्रण आपण परतायला लागू तसं तसं गूळ वितळायला लागतो आणि मिश्रण सैलसर होतं. त्यानंतर आपल्याला 7 ते 8 मिनिटं हे मिश्रण असंच परतून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जास्त कोरडं करून घ्यायचं नाही, नाहीतर मग काय होतं की मिश्रण अगदी कोरडं होतं, गुळाचा पाक तयार व्हायला चालू होतं आणि मिश्रण कडक होतं आणि गार करायला ठेवल्यानंतर आहे त्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन ते मिश्रण कोरडं होतं. आता घालूयात वेलची आणि जायफळची पावडर. घातल्यानंतर व्यवस्थित असं हे सारण मिक्स करायचं आणि गार व्हायला एका ताटामध्ये काढून ठेवायचं. आता पिठाची उकड कशी काढायची ते बघूया. तर गॅसवर कढई ठेवली मी. त्यानंतर याच्यामध्ये 1 कप पाणी घातलं. आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. आता वरचं आपण हे आवरण तयार करतोय तर त्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं घालायचं आहे मीठ आणि त्यानंतर एक अर्धा ते पाऊण चमचा तूप घालायचं. तुपामुळं मोदक अगदी मऊसूद छान असे तयार होतात. आता जितकं पाणी घेतलं तर तितकंच तांदळाचं पीठसुद्धा घ्यायचं आहे. ही जी पिठी मी तयार करून घेतलेली आहे ती इंद्रायणी तांदूळ आणि आंबेमोहर तांदूळ दोन्ही मिक्स करून स्वच्छ धुवायचे आणि रात्रभर फॅनखाली सुकवून दुसऱ्या दिवशी दळून आणायचे. किंवा मग मोदकाची पिठी बाजारातसुद्धा भेटते, ती घेतली तरीसुद्धा चालेल. आता हे पीठ याच्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं. पण लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम लो ठेवायची. आता मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्यानंतर पहिले गॅस बंद करायचा आणि 10 मिनिटासाठी ही कढई झाकून अशीच बाजूला ठेवून द्यायची. आता 10 मिनिटं असं झाकून ठेवल्यानंतर पहा छान अशी याला वाफ बसलेली आहे. आता ही उकड मळायला घ्यायची. आता मळण्यासाठी बघा परात घ्या किंवा पसरट अशी कढई घ्या, त्यामध्ये ही उकड काढून घ्यायची आणि आपल्याला मळून घ्यायची आहे. पण मळण्याच्या अगोदर बघा गरमागरम आहे, हाताने पटकन मळता येत नाही. त्यासाठी वाटीच्या तळाला असं तेल लावायचं आणि त्यानंतर याच्यातल्या गुठळ्या वगैरे सगळ्या मोडून घ्यायच्या वाटीने किंवा सपाट तळाचा तांब्या ग्लास काही घेऊ शकता. व्यवस्थित आपल्याला फक्त ते स्मॅश करता आलं पाहिजे. आता मी सगळ्या याच्यातल्या गुठळ्या मोडून घेतला. आता हे मळण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, थंड पाणी वापरायचं नाही. थंड पाण्याने काय होतं की मोदक फुटले जातात. त्यामुळे इथं गरम पाण्याचाच वापर करायचा. अगदी पण गरम नाही, पण थोडंसं कोमट पाणी घ्यायचं. आता भाकरीचं पीठ आपण मळतो की नाही, सेम तसंच हे पीठ मळून घ्यायचं. तांदळाचं पीठ आहे, अगदी पांढरं शुभ्र असं चिकनं करून घ्यायचं. आता पिठाला आपण इथं उकड काढलेली आहे त्यामुळं आणि त्याच्यात तांदूळ आहेत, तांदळाचं पीठ आहे त्यामुळं थोडंसं मळताना जास्त प्रेस करून मळायला लागते. बस इतकंच. आता याचे मोदक तयार करायला घेऊयात. 1 ते 2 गोळे तुम्ही असे तयार करून ठेवा. तर आता प्रत्येक गोळा घेताना काय करायचं, हातावरती घ्यायचं, पुन्हा मळून घ्यायचं आणि मगच त्याचा गोळा तयार करायचा. तर लिंबापेक्षा थोडासा कमी गोळा मी इथं घेतलेला आहे. बघा बरं गोळ्याला कुठेतरी क्रॅक वगैरे किंवा रेषा वगैरे असं दिसतात काय, तर इतका गुळगुळीत हा गोळा तयार करून घ्यायचा. तर मग एका वेळेला 1 2 ते 3 गोळे असे तयार करून तुम्ही ठेवा आणि बाकीचं जे उरलेलं पीठ आहे ते सुती कपडा पाण्यामध्ये बुडवायचा, घट्ट पिळून घ्यायचा आणि बाकीची उकड झाकून ठेवायची, नाहीतर मग ती कोरडी पडते. तर तसं होऊ नये म्हणून मग ओला कपडा याच्यावरती झाकून ठेवायचा. तर आता हे 2 गोळे मी तयार करून घेतले. आता मोदकाची पारी कशी तयार करायची पहा. तर हाताला म्हणजे बोट असं तेलात बुडवायचं, त्यानंतर मध्यभागी असं दाब द्यायचा आणि दोन्ही अंगठे मध्ये ठेवायचे. डाव्या हाताच्या अंगठ्याने तळभाग असा दाबायचा आणि उजव्या हाताचा अंगठा वर काठाला धरून ही वाटी अशी फिरवायची. बोट तेलामध्ये बुडवलं की पटकन पिठामध्ये सुद्धा बुडवायचं आणि याची पारी अशी वळायची. बघा पटपट सरकते. नुसतं तेल लावलं किंवा नुसतं कोरडं पीठ लावलं
तर इतकी पटापटा सरकत नाही. त्यामुळं थोडंसं तेल आणि थोडंसं असं पीठ लावायचं, पटकन ही वाटी तयार होते. आता वरती काठाला आल्यावरती बघा काठ थोडेसे असे पातळ करून घ्यायचे. तळभाग थोडासा जाड ठेवायचा आणि वरची जी वाटी आहे की नाही काठाकडची ती थोडीशी अशी पातळ करून घ्यायची. आता अशी खोलगट वाटी तयार केल्यानंतर याला कळ्या पाडून घ्यायच्या. तर बघा उजव्या हाताची तर्जनी जी आहे ती मध्ये ठेवायची म्हणजे आतल्या बाजूला आणि अंगठा आणि मधल्या बोटांनी बाहेरून अशी चिमटी काढायची. तर याच्या मग अशा कळ्या तयार होतात. तर खालपर्यंत हे चिमटीने असं दाबून घ्यायचं म्हणजे कळ्या दिसायला सुंदर आणि सुबक अशा दिसतात. म्हणून बघा उकडीचे मोदक करताना नेहमी तांदूळ मी सांगितल्याप्रमाणे आंबेमोहर आणि इंद्रायणीच घ्यायचा आणि उकड छान अशी मळून घ्यायची. तर हे बघा प्रत्येक कळी अशी केली ना की ती खालपर्यंत घट्ट अशी मिटवून दाबून घ्यायची म्हणजे व्यवस्थित अशा त्याच्या कळ्या पडतात. आता कळ्या पडताना बघा फक्त एका बोटाचंच अंतर आहे ते तेवढंच ठेवायचं किंवा त्यापेक्षा कमी. आणि झाल्यानंतर प्रत्येक कळी अशी व्यवस्थित करून तिला थोडंसं असं बाहेर काढून घ्यायचं. तर अशी ही मोदकाची वाटी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये सारण भरून घेऊया. आता याच्या आतमध्ये गच्च असं सारण भरून घ्यायचं. जितकं तुम्ही सारण याच्यामध्ये जास्त घालाल ना तितका मोदक खायला छान असा लागतो. नाहीतर मग कमी सारण भरलं की वरचं पीठ जास्ती आतलं सारण कमी, खायला इतकी मजा येत नाही. त्यामुळे भरपूर सारण असं घालायचं. फक्त वरच्या काठाकडं म्हणजे जिथं तोंड आपण मिटवणार आहोत तर तिथंपर्यंत फक्त आणायचं नाही. आता वरच्या ज्या कळ्या आहेत त्या एकाच दिशेला अशा वळवून घ्यायच्या म्हणजे मोदक वळताना आपल्याला सोपं जातं आणि कळ्या याच्या मोडत नाहीत. त्यामुळे थोडंसं एकाच दिशेला या वळवून घेतल्यानंतर डाव्या हाताने थोडंसं याला प्रेस करायचं खालून असं आणि वरच्या बाजूने असं तोंड असं मिटवत मिटवत वर आणायचं. कळ्या थोड्या इकडं तिकडं व्हायला लागल्या तर एकाच दिशेला शक्यतो ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि सारण जर बाहेर येत असेल तर हाताने थोडंसं म्हणजे बोटाने आतमध्ये प्रेस करायचं. वरच्या कळ्या उजव्या हाताने बघा अशा दाबत दाबत वर आणायच्या. मध्ये मध्ये थोडंसं कळी इकडं तिकडं व्हायला लागली की थोडंसं ॲडजस्ट करायचं आणि ह्या पाकळ्या व्यवस्थित अशा मिटवून घ्यायच्या. आता मिटवताना बघा अलगद असं हाताने वर दाबून घ्यायचं आणि जो टोकाकडचा भाग आहे की नाही अलगद असं टोक त्याचं वर काढायचं. अगदी जर जाड टोकाकडं शिल्लक राहिलं तर थोडंसं कट करून काढायचं आणि बारीकसं असं त्याचं टोक ठेवायचं. बाजूच्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा हाताने पुन्हा एकदा करून घ्यायच्या. तर हे पहा हा मोदक तयार झाला. तर असा हा कळीदार मोदक तयार झाला. आता हा मोदक तुम्हाला जर बनवायला जमलाच नाही तर बाजारामध्ये असे मोदक बनवण्याचे साचे भेटतात तर ते घेऊ शकता तुम्ही. तर आता साच्यामध्ये असं हे पीठ घालायचं आणि बोटाने कडेने पूर्ण दाबून घ्यायचं. पूर्ण साच्या व्यवस्थित असं भरून घ्यायचा. तर आता माझी मुलगी म्हटली की मी हे मम्मी बनवते तर तिला म्हटलं तू बनव. तर साच्यातले बरेच म्हणजे 5 ते 6 मोदक तिने बनवून तयार केले. पीठ साच्यामध्ये भरताना काठोकाठ असं भरायचं म्हणजे पूर्ण साच्या व्यवस्थित बोटाने असं दाबून भरायचा. त्यानंतर आतमध्ये हे सारण असं घालायचं आणि त्यानंतर खालच्या बाजूने पीठ लावायचं. तळाकडची बाजूला हे पीठ लावताना व्यवस्थित दाबून घट्ट असं लावून घ्यायचं. नाहीतर मग मोदक उकडायला ठेवले की तळाकडची बाजू अशी सुटून येते आणि सारण सगळं बाहेर येतं. त्यामुळं व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा. तर हे बघा बोटाला तेल लावायचं आणि साच्यात पीठ भरायच्या अगोदर साच्याला सुद्धा थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं. अलगद असा मोदक निघतो. किती छान असा कळीदार मोदक तयार झाला आहे पहा. तर लहान मुलंसुद्धा आवडीनं बघा हे साच्यामध्ये मोदक असे छान बनवू शकतात. आता सगळे असे मोदक तयार करून घेतले आणि त्यानंतर स्टीमरमधलं पाणीसुद्धा गरम व्हायला ठेवलं. आता स्टीमरमधली जी जाळी येते किंवा चाळणी येते तर त्यामध्ये केळीचं पान तुम्ही ठेवू शकता. आता मला भेटलं नाही तर मी हळदीचं पान ठेवले. हळदीच्या पानाचा सुगंध मोदकांना खूप छान येतो आणि पानाला तुपाने असं ग्रीस करून घ्यायचं. आता मोदक स्टीमरमध्ये ठेवण्याच्या अगोदर थंड पाण्यामध्ये मोदक डीप करायचा. ही स्टेप अजिबात गाळायची नाही. त्यांनी काय होतं की मोदक छान असे मऊसूद होतात आणि मोदकाला छान अशी शाईनसुद्धा येते. म्हणून थंड पाण्यामध्ये मोदक असं बुडवून काढायचा आणि त्यानंतरच स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवायचा. आता तुम्हाला केळीचं पान वगैरे भेटलं नाही किंवा हळदीचं पान भेटलं नाही तर कॉटनचा कपडा ओला करायचा आणि तो असा स्टीमरमध्ये चाळणीवरती ठेवून त्यावरती तुम्ही मोदक वाफवून घेऊ शकता. कपडाही नसेल ठेवायचा तर मग चाळणीला तेलाने ग्रीस करायचं आणि त्यानंतर मग मोदक वाफवायला ठेवायचे. आता प्रत्येक मोदकावर असं केशर लावून घ्यायचं कारण केशराशिवाय हा मोदक अपूर्ण आहे. केशर घातल्यानंतर मोदकाला जो काही कलर उतरतो तो अगदी अप्रतिम असा. आता एक 10 ते 12 मिनिटं मीडियम फ्लेमवरती हे मोदक वाफवून घेऊयात आणि तोपर्यंत मोदकांची दुसरी बॅच रेडी करून ठेवायची. 10 ते 12 मिनिटे झाली. मोदक छान असे वाफवले गेलेले आहेत. कलर पहा केशरांचा या मोदकाला किती सुंदर असा उतरलेला आहे. 1 वाटी तांदळाच्या पिठापासून साधारणतः एक 13 ते 14 मोदक बनवून तयार होतात. चला मग आपले मोदक कसे तयार झालेत पहा. तर हे पहा
आतून मस्त असा गच्च सारण भरलेला आणि वरची पारी पहा किती मऊ कापसासारखी अशी मऊसूद झालेली आहे. वरून अशी तुपाची धार धरायची आणि गरमागरम मस्त मोदक हा खायला घ्यायचा. पण पहिला बाप्पाला दाखवायचा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.